त्यांच्या बाजूला येते. दादांना मी ते भाषण द्यायला नाही आले तर आपली असण्याची बॅटरी चार्ज करायला आले. बघा बघा दादांना, आजकाल घरात देवघर कमी आणि चार्जिंग पॉइंट जास्त झाले. आणि नवरा देवाला नाही घाबरत तर बायकोच्या ऑनलाईन स्टेटसला घाबरतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. दादांनो, आज आपणच आपली फिरकी घेणार आहोत. दादांना फॅशनचा जमाना आलाय. टेलर पॅन्ट शिवताना चुकला लोक म्हणतात फॅशन आली. नावी मिशा चुकला, कटिंग चुकलात लोक म्हणतात फॅशन आली. दुनिया पिघून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया पिघून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. सासू सासऱ्यांचा ठेवी ना माना, सासू सासऱ्यांचा ठेवी ना माना. दादांनो, आजची सून सासऱ्यांचा आदर राहिला नाही, आई बापांची कदर राहिली नाही, डोक्यावर पदर राहिला नाही. मग आपण इंडियन मध्ये म्हणायचं तर म्हणायचं कुणाला? ऐका, जी करते सासऱ्यांचा आदर, जिला असते आई बापांची कदर, जिच्या नेहमी डोक्यावर असतो पदर, तिलाच म्हणायचं इंडियन मदर. सासऱ्यांचा ठेवी ना माना कशी विसरून गेली बाना. अरे बायको ना नवऱ्या पाशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया पिघून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. आई वडिलांची नाही किव, आई वडिलांची नाही किव. दादांनो, आजचं तरुण आई वडिलांकडे लक्ष नाही. कारण का? हातामध्ये मोबाईल आला. आई काय सांगते लक्ष नाही, वडील काय सांगतात लक्ष नाही. आई वडिलांची नाही किव, सदा मोबाईल मध्येच जीव. आई वडिलांची नाही किव, सदा मोबाईल मध्येच जीव. अरे व्हॉट्सअप फेसबुक ने केली काशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया पिघून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. सदा तोंडात याच्या गुटखा, सदा तोंडात याच्या गुटखा. दादांनो, आजचं तरुण गुटखा तंबाखूच्या नादात बर्बाद झालं. सदा तोंडात याच्या गुटखा आणि घेरतोय जुगार मटका. पोर पिघून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया पिघून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. दादांनो, व्यसनमुक्त दिनाच्या दिवशी शपथ घेतली जाते की मी गुटखा खाणार नाही, मी तंबाखू खाणार नाही. आणि काही क्षणात त्याच्या तोंडात गुटखा दिसतो दादांनो. कारण का? सवय लागली. विज्ञान असं सांगते की ती माणसाची लाईफ पोटात गेली पाहिजे, पण गुटखा तंबाखू खाऊन तुटते दादांनो. जे खायला पाहिजे ते खात नाही, आणि जे खायला पाहिजे ते खात नाही, जे खायला नाही पाहिजे ते खातय. मग ताकद कुठून येणार बरं? हात पायाची झाली काडी, पोट नरसोबाची वाडी. हात पायाची झाली काडी, पोट नरसोबाची वाडी. अंतरी बिपितय देशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया पिघून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकली प्रगती झाली. दादांनो, आता मुलगी शिकली प्रगती झाली, लोकशाहीने मुलीला अधिकार दिला, पण काही मुलींनी त्याचा गैरवापर घेतला दादांनो. मुलगी पळून लग्न करायला लागली आणि आई बापांच्या तोंडाला कायमा फसलाय दादांनो. पळून लग्न करायला लागली का? कारण आई वडिलांवर विश्वास राहिला नाही, आई वडिलांवर विश्वास राहिला नाही. पण माझी मुलींना एक विनंती आहे की आई बापाच्या पाठीमागे लग्न करू, कारण त्यांनी आपल्याला जन्म दिलाय. मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकली प्रगती झाली. कॉलेज मधून पळून गेली, कॉलेज मधून पळून गेली. तिच्या बापानं घेतली फाशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया पिघून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. लग्नासाठी पोरगी मिळणार, लग्नासाठी पोरगी मिळणार. दादांनो, आजकाल समाजात काय परिस्थिती चालू आहे की लग्नासाठी पोरगी मिळत नाही का? मुलींचं प्रमाण झालंय कमी आणि मुलांचं प्रमाण जास्त. आणि हुंड्याच्या हव्याच्या पोटी काही मुलींना जाळून मारले गेलं, काही मुलींना विहिरीत ढकलून दिलं, काही मुलींनी त्रासाला कंटाळून गळफास घेतला दादांनो. त्रासाला कंटाळून गळफास घेतला. आता काय मनातील झालेली पुण्या गावातील गोष्ट वैष्णवीताई वरून इथे एक तरी बसलेला व्यक्ती वंचित आहे की इथे कोणाला माहित नाही असं कोणी आहे का? काय कमी राहिली होती बरं आई वडिलांच्या प्रेमात? आई वडिलांच्या प्रेमात लहानपणापासून तर हाताच्या फोडापर्यंत लहानाचं मोठं केलं. सोन्या चांदीपासून तर फॉर्च्युनर गाडीपर्यंत सगळं काही दिलं, तरी ती आपल्या काही महिन्याच्या बाळाला पोरकं करून निघून गेली. रत्नासारखी जतना गेली, रत्नासारखी जतना गेली. चिमणी माझी
चिमणी माझी उडून का गेली. दादा काय आता काय महिन्यातील झालेली डोंगराळ गावातील एका यज्ञा नावाच्या मुलीवर अत्याचार. इथे तरी बसलेला व्यक्ती वंचित आहे का? इथे कोणाला माहित नाही असं कोणी आहे का? मम्मी आपण प्रत्येक वेळी मुलीलाच का टाकतो की हे करू नको, ते करू नको, असे कपडे घालू नको, तसे कपडे घालू नको. पण त्या चिमुकल्या यज्ञाला त्याच्यातलं कायच कळत होतं. मग त्याच्यात त्या चिमुकल्या यज्ञाचा किंवा एका मुलीचा दोष आहे का? का मुलींना सुरक्षेचे धडे शिकवले जातात? का मुलांना शिकवलं जात नाही? का मुलांना शिकवलं जात नाही की समाजात तुझी ताई आहे, माई आहे, समाजातली प्रत्येक स्त्री तुझी आईसारखी आहे, ताईसारखी आहे, माईसारखी आहे, त्यांचा आदर ठेवलाच गेला पाहिजे. का मुलांना नाही शिकवत? आता या कलियुगाची कथा काय सांगू तुमच्या पुढे व्यथा. या कलियुगाची कथा काय सांगू तुमच्या पुढे व्यथा. शब्द राहिला नाही माझ्या पाशी, रदद फॅशन आली अशी, दुनिया पिघळून गेली कशी, रदद फॅशन आली अशी. दादा फॅशन करा, खुश राहा. सगळ्यात भारी आपली भारत संस्कृती, भारत देश आपला. भारत माता